आज आपल्याला काय करायचं आहे, सोल्डरिंग आणि डिसोल्डरिंग. ठीक आहे. सर्वात पहिले सोल्डरिंग करायसाठी काय लागतं आपल्याला, सोल्डरिंग गन लागतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर आणखी काय लागतं, सोल्डरिंग आयन तर हे झालं, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय लागतं आपल्याला, सोल्डरिंगचा वायर, बरोबर आहे. हा स्टँड पण लागतो, पण जे मेन आहे ते काय आहे, सोल्डरिंगचा वायर. ठीक आहे. हे सोल्डरिंग गन, त्याचा सोल्डरिंग आयन म्हणतो आपण. आणि हा आहे आणि हा आहे सोल्डरिंग वायर. ठीक आहे. याला सोल्डरिंग मेटल म्हणतात. ओके. हा बनलेला असतो कशापासून, टीन आणि लेड पासून, त्याचं मिक्सचर असतं. ठीक आहे. हा सोल्डरिंग मेटल वापरला जातो. त्यानंतर हे आहे बघा म्हणतात, ते सोल्डरिंग करताना समजा ते पडत नसतं, सोल्डरिंग आहे ना, तर हे आहे सोल्डरिंग पेस्ट. ठीक आहे. हे कशासाठी असते, आता हे थोडं काय म्हणतो फेविकॉल टाईप आहे, बरोबर. तर हे कशासाठी असतं, कंपोनंट जे आपण पीसीबीवर माउंट करतो त्याला म्हणतात पीसीबी, प्रिंटेड सर्किट बोर्ड, 0 पीसीबी म्हणतात स्पेसिफिक. ठीक आहे. तर याच्यावर जेव्हा आपण कंपोनंट माउंट करतो तेव्हा ते इकडे तिकडे सरकू शकतात. तर ते होल्ड करून ठेवण्यासाठी. आणि दुसरं असते त्याच्या, आता हे मेटलचे आहे ना आपले कंपोनंट सगळे, त्याचे जे टर्मिनल्स असतात ते मेटलचे बनलेले असतात. पण त्यावर काय होऊ शकते, ऑक्साईड्स जमा होऊ शकतात, बरोबर आहे. तर ते रिमूव्ह करण्यासाठी पण काय वापरलं जातं, सोल्डरिंग फ्लक्स वापरला जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग हे आहे सोल्डरिंगचं स्टँड आणि हे वेगवेगळे कंपोनंट्स आहे जे आपण काय करणार आहे, त्याची सोल्डरिंग करणार आहे. ओके. आणि याला काय म्हणतात, इंजेक्शन. हे आहे डिसोल्डरिंग पावडर. ठीक आहे. तर सोल्डरिंग केल्यानंतर जेव्हा आपल्याला जर आपली कुठे चुकली असेल तर ती जास्त जात असेल तर ते रिमूव्ह करायसाठी ते वापरतात. ठीक आहे. म्हणतात डिसोल्डरिंग पावडर. ठीक आहे. तर आता एकदा मी तुम्हाला करून दाखवतो एक, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही करायचं.